हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप छान असाल, तुमचा दिवस आनंदात जाओ. तर आजचा विषय हाच आहे की माणसांच्या ना प्रायोरिटीज बदलतात. तर मी म्हणते माणसांच्या नाही, स्पेशली महिलांच्या म्हणजे स्त्रियांच्या प्रायोरिटीज ह्या बदलतात आणि त्या विशेषतः लग्नानंतर. आणि त्याच्या पलीकडेही म्हणजे त्या जेव्हा आई होतात ना, तेव्हा त्यांची प्रायोरिटी पूर्णपणे बदलून जाते. त्यांची प्रायोरिटी असते ते म्हणजे त्यांचं बाळ. ते कसं मी तुम्हाला छोटंसं उदाहरण देऊन सांगते. आता मी स्कूलमध्ये कामाला आहे, तर मी तिथे डान्स टीचर आहे आणि डान्स टीचर म्हटल्यावर सगळ्याच मुलांची ती फेवरेट असते. काही काही मुलांची असते ती हिटलर, कारण मला तसं वागावं लागतं. माझ्याकडे खूप क्राऊड असतो, त्यामुळे मला कधी कधी हिटलर फेस पण त्यांना दाखवावं लागतो. थोडंसं रूल्समध्ये त्यांना ठेवावं लागतं, असं तो कामाचा भाग आहे. तर फेवरेट मॅम म्हटलं की त्यांचं काही ऑकेजन असेल, सो दे विल गिव्ह मी द चॉकलेट्स. त्यांचा बड्डे असेल किंवा त्यांचा लास्ट डे असेल किंवा काही ओकेजन असेल म्हणून ते आपल्याला चॉकलेट वगैरे आणून देतात. तर पहिले कसं होतं, चॉकलेट आलं की दुसऱ्या मिनटाला मी फोडायची आणि पटकन खाऊन टाकायची. पण आता असं होतं, हातात चॉकलेट जरी आलं ना तरी असं विचार होतं की मी हे माझ्या बाळाला घेऊन जाऊ का, तो खाईन का. पण सांगायचं म्हणजे एक जस्ट सांगते, मी माझ्या बाळाला आणखीन एकदाही चॉकलेट दिलेलं नाही आहे. तो 2.5 वर्षाचा आहे, पण मी त्याला कुठलंही चॉकलेट दिलेलं नाही आहे. फार फार तर काजूकतली, एखादी घरी बर्फी असेल तर बर्फी, किंवा सगळ्यात बेस्ट मी त्याला मस्तपैकी आपलं ते हे असतं ना, पेंट खजूर देते, किंवा आपली शेंगदाणा गुळाची चक्की देते त्याला. मी सांगायचं एवढंच महत्त्व आहे की सगळ्यांच्या प्रायोरिटी बदलतात. काळानुसार, वेळेनुसार, गरजेनुसार आणि परिस्थितीनुसार बदलते ती फक्त स्त्री आहे. पुरुषही बदलतात क्वचित. हा भाग मला सारखा का मांडा वाटतो, कारण पुरुष ना स्वतःला एक्सप्रेस करत नाहीत, बोलतं करत नाहीत. करावं त्यांनी बोलतं, ॲटलिस्ट हा व्हिडिओ बघून तरी त्यांनी स्वतःचा द्वेष की आम्ही पण खूप काही करतो. मग करा, ते गरजेचं आहे. बोला आमच्याजवळ, आम्ही ओळखतो, पण थोडंफार बोलणं गरजेचं आहे. नक्की शेअर करा. विचार पटले तर नक्कीच शेअर करा.